अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र या आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी मरणा विठ्ठल आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम नाशिवंत देह जाणार सर्वदा भजावे गोविंदा भक्ती भावे भजावे गोविंदा भक्ती भावे भजावे गोविंदा भक्ती भावे नाशिवंत देह जाणार सर्वदा भजावे गोविंदा भक्ती भावे भजावे गोविंदा भक्ती भावे भजावे गोविंदा भक्ती भावे छाती घालूया छाती घालूया छाती घालूया छाती
घालूया कायज्ञान सब छाती घालूया साथी संगातिया कोण चाले साथी संगातिया कोण चाले साथी संगातिया कोण कायज्ञान सब छाती घालूया कायज्ञान सब छाती घालूया साथी संगात सर्वे कोण चाले साथी संगात सर्वे कोण चाले साथी संगात सर्वे कोण चाले तुकड्याला समने कीर्ती करा नाही तुकड्याला समने कीर्ती करा नाही तुकड्याला समने कीर्ती करा नाही जगी याद राही लोकमाची जगी कीर्ती राही लोकमाची जगी याद राही लोकमाची भजावे गोविंदा भक्ती भावे कायज्ञान सवे छाती घालून या साथी संगाटिया कोण चाले दास म्हणे तुकड्या दास म्हणे कीर्ती करा काही जगी याद राही लोका माझी कायज्ञान सवे छाती घालून या साथी संगाटिया कोण चाले समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला गंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के वंदनीय ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराजांच्या संपूर्ण जीवनाच्या संशोधनातून
जी स्वरूप त्यांना या निसर्गामध्ये या वायूच्या कणामध्ये मिळालं ती श्री अदृश्य रूपात असणारी गुरुदेव शक्ती, चैतन्य रूपाने निवास करणाऱ्या सर्व देवी देवता, ग्रामदेवता हनुमंतराया, गुरुवर्य हरिभक्तीपरायण भागवताचार्य फलाहारी बाबा सद्गुरु रामकृष्ण मौनी बाबा आंबोरे महाराज, जन्म देणारे माता पिता आणि ज्यांनी या 83,99,999 योनी भोगून शेवटच्या योनीला यावा, ज्याला नरयोनी किंवा मनुष्य जन्माची योनी म्हणतात, त्या नरजन्माचा प्रवास सुरू करावा आणि संपूर्ण प्रवास करत असताना अंतिम टप्प्यात येऊन या जगाच्या नियमाप्रमाणे, या जगाचा नियम आहे कि आया है सो जाएगा राजा रंग जन्माला आला ते झाड लावलं, पावसाळ्याच्या दिवसात झाडाला नवीन पानं येणार आहेत, हिरवीगार होणार आहेत, पण उन्हाळा येऊ द्या, उन्हाळ्यामध्ये 30 पानं पिकणार आहेत आणि त्या झाडापासून दूर होणार. अगदी या न्यायाप्रमाणे जन्माला आलेल्या माणसाचा प्रवास एक दिवस संपत असतो आणि हा या भूतलावरचा प्रवास संपवून इहलोकाला जाणारे आमचे काका दिवंगत झालेले स्वर्गीय मुरलीधरजी टाले यांच्या या 14वीच्या प्रित्यर्थ त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांचे चिरंजीव आमचे परम मित्र आकाश दादा टाले, ज्यांनी सप्तखंजरी प्रबोधनाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुरुदेवाचे विचार विचारपीठावरून लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्याकडे महाराष्ट्रात गाजत असलेली सर्व मंडळी आहे. गुरुवर्य सत्यपालजी महाराजांपासून तर तुषारदादांपर्यंत सर्व दिग्गज मंडळी असताना समोर आमचे तुषारदादा उपस्थित आहेत, ज्यांनी वंदनीय महाराजांचा विचार जगावा, ज्यांनी महाराजांचा विचार समाजात पोहोचवावा, शासकीय नोकरी करून सुद्धा दिवसभर ऑफिस आणि रात्रीला ही प्रबोधनाची तळमळ ज्यांच्याकडे आमचे तुषारदादा उपस्थित आहेत, त्यांचा संपूर्ण संच, आकाशदादाचा संपूर्ण संच, आदरणीय चौरे काकाजी. मला वाटतं या ठिकाणी आताच रक्षक साहेबांचं सुद्धा आगमन झालं आणि रक्षक साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आदरणीय वंदनीय महाराजांचा वसा घेऊन चालणारे पेशाने इंजिनियर असून सुद्धा या सप्तखंजरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराजांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावायची तळमळ ठेवणारे आमचे थोटे काका आणि त्यांच्याकडच्या काकू सुद्धा या ठिकाणी, त्यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व टाले कुटुंब आणि त्यांचे आप्तसोकी या ठिकाणी उपस्थित आहात. सावंतवाले दादा सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, आता आम्हाला ते वारकरी कीर्तनाची सवय आहे, त्याच्यामुळे अभंग घ्यावाच लागतो. म्हणून मी इथे आल्यानंतर विचार केला की करावं काय. मग ते इथे उभं झाल्यानंतर ऑटोमॅटिक शक्ती येत असते आणि मिळत असते, जसं लोक अंगात येणं म्हणतात. बिडीवाल्याच्या संगतीला गेलं तर बिडीवाल्याच्या अंगात बिडीचा धुवा येतो. दारूवाल्याच्या बाजूला दारूवाला असेल तर त्याला काही नाही, फक्त ग्लास दाखवा ते म्हणते घेऊन ये माझ्याकडे चपना आहे. असे सोबती एका रंगाला मिळतात. एखादी शांत बसणारी बाई असेल तर तिला मुकनाळच आवडते, जी बळबळ असेल तिला वाटते मोठी फाटक्या तोंडाची आहे म्हणते. पण एखादी जर पटऱ्या माणूस असेल त्याच्याजवळ मुकनाळ बसू द्या ते म्हणते मजाच नाही आली. म्हणजेच एका आपापल्या स्वभावाचे लोक पाहत असतात. पण या ठिकाणी बघा दादा, इथे असणारी मंडळी सर्व तज्ञ मंडळी. हजारो लोकांमध्ये तुम्ही कीर्तन करा, पण 100 लोक अशी या ठिकाणी आहेत जे लोकांची परीक्षा करतात, ते कीर्तनाला आहेत. आणि आम्ही लोकांसमोर बडबडत असतो, आमच्याकडे ही सेवा आहे. आणि म्हणून इथे आल्यानंतर हे वैभव कुणी दिलं दादा? यह दिव्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया. हे सर्व मिळालं ना दादा, हे सर्व मिळालं. जोपर्यंत तुम्ही किती काही अभ्यास करा, किती काही पुस्तकं वाचावं,
मला सांगा काकू, आपण पुस्तकं वाचून जर हुशार झालो असतो तर घरात शाळेमध्ये असणाऱ्या गुरुजीची गरज पडली असती? पुस्तकं वाचून जर हुशार झाले असतो तर गुरुजीची गरज पडली असती? नाही ना. अरे किती काही भक्ती करा, भजन किती काही करा, पण जोपर्यंत भजन कसं म्हणावं, भजनात भाव कसा यावा, शब्दामध्ये वजन कसं यावं, कुठल्या प्रसंगाला कुठलं भजन म्हणावं, हे जोपर्यंत तुम्हाला कुणीतरी मार्गदर्शन करत नाही, त्या गुरु परत काढून आपण शिकत नाही, तोपर्यंत आपल्याला भजनही कळत नाही. आता दादा बोललेत मग की महाराज रात्री असं भजन झालं म्हणजे भजन प्रेमी लोक की त्यांच्या डोळ्याची पापणी हल्ली नाही. गुरुजी मी त्याच्या पुढचं सांगतो बघा, तुम्ही तर त्यांच्या पापणीकडे पाहिलं, जर त्याच्या शरीराच्या या केसाला जरी हात लावला असताना या हातावरची केस त्याला तुम्हाला उभी दिसली असती. जेवढं भजनाची ताकद आहे, आणि ते होतं त्याकडे का? जेव्हा तुझे दर्शन घडे उघडती विशाल ज्ञानाची पवाडे, मग मी तू पवनाचे पवाडे कोठीची तिथे. महाराज म्हणतात देवदर्शन या अध्यायामध्ये. आणि काय भक्त, काय भजन, भजन तुम्ही म्हणावं आणि समोरच्या बसलेल्या मंडळींची अवस्था काय असावी? नयनातून वाहती धारा, नयनातून वाहती धारा, नयनातून वाहती धारा, गहिवरला खंड हा सारा. भजन समोरच्यांनी म्हणावं, ते भजन कानामध्ये पडावं. नाकाचा स्वभाव आहे, जिथून छान वास येत असेल तिथे मन घेऊन जातं, पण या कानाचाही स्वभाव आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाची गुण. या कानाला, या श्रवण इंद्रियाला त्या देवाचं नाव श्रवण येतं या कानावरती पडतं. आवाज ऐकावा कानानं, स्थिर व्हावं मनानं. पण मनालाही स्थिर करायचं असेल तर गुरुदेवाचं प्रेम पाहिजे. मनाला स्थिर करावा या धरी गुरु प्रेम. आणि ते भजन जेव्हा सर्वांच्या कानावर रात्री पडलं, काही लोक रडत असत. नयनातून वाहती धारा, नयनातून वाहती धारा, नयनातून वाहती धारा, नयनातून वाहती धारा, गहिवरला कंठ हा सारा, रोमांच उठून शरीरा, मग उरला तो एक गोविंद 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 तुझे स्वरूपी सदानंद, तुझे स्वरूपी सदानंद, हो तुझे स्वरूपी सदानंद, हो तुझे स्वरूपी सदानंद. अनुभवती संत स्वच्छंद ही भजनाची ताकद आहे. ते तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भजन करणे उंगडवाने नरका जाणे चुके ना. नाही तर भजनवाले लई भेटतात गजानन भाऊ, पण असे भजनवाले भेटतात काही काही त्याचे थोबाळ पण पावसं वाटत नाही. एकाचा इकडून गेटर निघला असेल, त्या टायरला हवा जास्त झाल्यानंतर काय निघते? खेड्यातला शब्द आहे. एखाद्याच्या तोंडाकडे पाहतो इकडून गेटर निघलेले दिसते, दुसऱ्याच्या पाहतो इथून थोका बाहेर पडतो आणि त्याच्यात तंबाखूचे पानं दिसते. लेका सरस्वती आहे रे, ती सरस्वती आहे. आणि तुम्हाला सरस्वती मिळाली, आणि ती सरस्वती जर जपून ठेवायची असेल तर देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. हा देह पवित्र असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी भजन घेतलं वंदनीय महाराजांचं. आता मला वाटतं एखादी कडवं त्याच्यात गाडही झालं का काय, मला काही तेवढं आठवलं नाही. जेवढे आठवले म्हणून तुमच्या समोर पाठवलं. महाराज म्हणतात की बाबा, जन्माला येणं आणि मरण हा स्वभाव आहे. संप्रदाय आणि गुरुदेव सेवा मंडळाचं संमिश्रण करून या ठिकाणी बोलतोय. माझ्याकडे काही वेळ नाही, 1:30 वाजला. तुम्ही म्हणाल तोपर्यंत कार्यक्रम होते, पण मला वाटतं 2 पर्यंत थांबलेलं बरं, कारण समोर बोलणारी मंडळी आहे आणि समोरचं नियोजन बिघडू नये म्हणून अर्ध्या पाऊण तासामध्ये जे बोलता येईल ते बोलतो. कीर्तन 14वीचं आहे. पहिला प्रश्न पडतो महाराज,
मला वाटतं तुम्ही या विचाराला मानणार नाही, पण आधुनिकता माणसाच्या जीवनात जरूर असावी. माणसानं वेळेबरोबर चालावं. इंटरनेटच्या दुनियामध्ये तुमच्या मोबाईल मधले असलेले ऍप काही काळानंतर अपडेट साठी येत असतात. ज्याने अपडेट केलं नाही त्याचा मोबाईल सुद्धा हँग होत असतो. इंटरनेटची भाषा. आणि म्हणून स्वतःला अपडेट करत चला, पण अपडेट करण्याच्या नादात मूळ स्वरूप विसरू नका. मूळ स्वरूप विसरू नका. मूळ स्वरूपाला विसरून जर गेलात ना दादा, लाईट कितीही क्वालिटीचा आणा. अगोदरचे लाईट असे मोठे मोठे होते, 200 वॅटचा 500 वॅटचा, पण ते असंच असायचं. किती काही काळा माणूस त्याच्या समोर येऊन उभा करा, प्रकाश पिवळाच असायचा. आता लाईट अपडेट झाले, लाईट पांढरे झाले का लोक जास्त काळे व्हायला लागले. लाईट पांढरे झाले, काही ट्यूबलाईट होते, काही फोकस लाईट होते, काही हॅलोजन होते. आता एलईडी आले, छोट्या छोट्या डिझाईनचे लाईट आले, पण त्याच्यामध्ये येणारी वीज मूळ स्वरूप आहे. बदलली काय? बदलली नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आताही मला वाटतं डेकोरेशन वाल्या दादांनी मस्त अशी तार द्यावी, एखाद्याच्या हातात वायर द्यावा आणि वरून ते फोरपट काढावं वायराचं, आणि त्या तारेला हात पकड म्हणावं. झटका कसा लागतो ते हात पकडणाऱ्याला कळेल. हे मूळ स्वरूप माणसानं विसरून 14वी करायला लागलो. का करावी 14वी? अगोदरच्या काळामध्ये लोक 14वी नव्हते करत. काय करत होते? तिकडची मागची मंडळी काय करत होते? मला हळू विचारावं लागलं. म्हणा ना 13वीच करत होते ना. मग आता का 14वी करतात? काही नाही महाराज, काही महाराज लोक 13वी लेखात नाही, 13वीचं ज्वाले जमत नाही म्हणून 14वी. ओरिजिनल आहे 13वी. का असेल 13वी? शास्त्र असं सांगतं की माणसाच्या जीवनामध्ये जे संस्कार केले जातात ते संस्कार किती नरतांदा. मी भाग्यवान आहे. मी नेहमी तुम्हाला यायच्या कीर्तनात पाहत होतो. मी तिकडे बसून राहत होतो, पण आता तुम्ही आणि मी उभा आहे समोर, मंडळी बसून आहे, म्हणून आज माझ्यासारखं भाग्यवान मीच. 16 संस्कार आहे. बरं, तुम्हाला देवाची पूजा करायची असेल तर उपचार किती? पूजा करण्याची 16 उपचार पूजा म्हणतो ना, तेही 16 आहे, हे 16 आहे. मग का 16? का 16? आपल्याला स्वतःला जर काही पकडायचं असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागतील म्हणून 16. पण 16 संस्कारापैकी जीवनामध्ये 3 संस्कार होतात. किती? 3 संस्कार. कोणते? जन्माला येण्याच्या अगोदर ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये बाळ असतं त्यावेळेला त्या मातेच्या गर्भाचं पूजन केलं जातं ना. लोक त्याला जेवण देतात. तुमच्या शिटीत काहीतरी नाव आहे त्याला. मराठी गावातला झाला की तो 7वा महिना. शहरात काहीतरी म्हणते की त्याचे कोणतं वांगा भात आलू भात काय हा डोहाळे जेवण. हा ते जमलं आता. डोहाळे जेवण. गर्भधारण संस्कार केली त्याची पूजा. त्यानंतर लेकरू जन्माला आलं. जन्माला आल्यानंतर दुसरा संस्कार. कारण की जन्माला आलेला मुलगा नाव घेऊन येतो का? बोला. आता मी येथून का बरं सांगतो? ज्याला मारायचा आहे त्याचा जन्म सांगावा लागला. ज्याला मारायचंय त्याचा जन्म सांगावं लागेल. नाही डायरेक्ट मरणावर गेलं तर लोक म्हणून पयाचं सांगणार. म्हणून बघा, दुसरा संस्कार आहे जन्माला आलेला मुलगा कधी नाव घेऊन येत कोरी करकरीत पाठी असते. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, उपजनिया बालकाशी परिणावच नाही तयाशी, घेतलेल्या नामाशी ताहो देत उठे. अरे जन्माला आलेलं बाळ कोर करीत असतं, त्याला नाव नसतं. मग दुसरा संस्कार केला जातो. पहिल्या दिवशी हेमा मालिनी आली, बाळाला नेऊन पाळण्यात. ते महिला मंडळीचं ते पाळणं असतं. मग काही नाही, बाकीच्या हे काही नाही. त्या म्हणते जो बाळा जो रे जो, तो नामकरण संस्कार आहे ना. नामकरण संस्कार पहिला झाला गर्भधारण संस्कार, दुसरा झाला नामकरण संस्कार. लोक म्हणून तिसरा विवाह संस्कार होते ना. या जगात अनेक लोक पाहिले मी ज्यांचे लग्न झाले नाही. काही संन्यासी आहे, काही योगी आहे, काही जपी तपी आहे, त्यांच्या जीवनामध्ये विवाह संस्कार होत नाही. विवाह संस्कार होत नाही. पण एक संस्कार नक्की होतो.
कुठला? जेव्हा तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या काळात असाल. माझा गुरुदेव प्रेमी जर असेल तर मरणाच्या समयाला महाराजांना विनंती करेल, गुरुदेवाला विनंती करेल, हे गुरुदेव, लागला श्वास खरखरा जीव होतो सदा बाबरा जीव हो लागला श्वास खरखरा जीव हो कीर्ती तुझी येऊ दे दया आता तुझी गुरु माऊली, येऊ दे दया आता तुझी गुरु माऊली, आयुष्याची करुणी झाली, आयुष्याची करुणी झाली, आयुष्याची करुणी झाली. शेवटचा काळ श्वास खरखरायला लागेल आणि जीव जाण्याची वेळ येईल. त्यावेळेला त्याच्याकडे यमाचे दूत येईल आणि तो या जगाचा निरोप घेऊन जाईल आणि मग त्याला मरणोपरांत केला जातो, त्याला अंत्यसंस्कार म्हणतात. किती झाले? किती झाले? 3. ज्यांचं लग्न झालं त्याचे 4 मुक्त झाले. किती? ज्याचं लग्न झालं त्याचे 4 संस्कार मुक्त झाले. मग 16 मधून 4 मायनस केले, किती झाले? किती किती किती? 16 मधून 4 मायनस केले, किती झाले? 12. आता 12. मग आपण ज्या दिवशी जीव जातो, समजा आज जर रात्री माणूस मेला तर त्याला दुसऱ्या दिवशी अग्नी देत असतात. मग जो पुढचा दिवस आपण निवडतो तो ज्या दिवशी प्राण सुटला तो निवडतो की ज्या दिवशी अग्नी दिली तो दिवस निवडतो आपण? 14वी साठी 13वी साठी? इथं जिवंत लोक काय म्हणून विचारले, तुम्हाला खोटं जर वाटत असेल तर तुम्ही मरून पहा. जेव्हा मुखाग्नी दिला जातो, ज्या वेळेला पेटवलं जातं, त्या दिवसापासून आपण पुढे 13 दिवस मोजत असतो. ज्याची 4 संस्कार पूर्ण झाले दादा त्याची 13वी आणि जो संन्याशी असेल त्याची 14वी. पण आता आपण आपल्या सोयीनुसार आलेले अतिथी उपवाशी जाऊ नये, कारण कुणाची साधना असते, कुणाचे नियम असतात आणि जीवनात काही प्राप्त करण्यासाठी हे नेम असावे लागतात. नियमानं जर गणित सोडवलं सूत्रानुसार तर जीवनाचं गणित बरोबर येतं. रीत चुकली, आयुष्याचं गणित बरोबर येईल का दादा? अजिबात येणार नाही. मी नेहमी सांगत असतो, मी हा एक आहे. किती आहे? मागची मंडळी बोलत जा. किती आहे? एक. आता 1च्या या बाजूला मी 1 शून्य दिला, माझ्याकडून विचार करा, तुमच्याकडून नाही. 1च्या डाव्या बाजूला मी 0 दिला, किती होतील? झोपले का? दिवसा नाही झोपले ना, कारण या अशा 14वीच्या कीर्तनाला लोक झोपत असतात तर काही झोपल्या बघा. 1च्या या बाजूला 0 दिला, किती झाले? येतच ना. उलट बाजूला 0 झाला ना. मी 5 शून्य 1च्या या बाजूला दिले, किती झाले? किती? रीत चुकली, सूत्र चुकलं, फॉर्म्युला चुकला, मॅथमॅटिक्सचं उत्तर बरोबर येत नाही, रॉंग. पण आता ऐका, मी इकडचे 0 उचलून खिशात टाकले आणि 1 0 1च्या या बाजूला 1 0 दिला, किती? किती झाले? किंमत किती पटीनं वाढली? किती? अगोदर 1 होता, आता 0 दिला, 9 पटीनं किंमत वाढली. 0 जाता बरोबर बहुमतात सरकार तयार झाली. 1 0 देता
मिनिटाबरोबर 9 पटीने किंमत वाढली. किंमत एकाची जास्त का शून्याची? बोला तर कुणाची? आता पुन्हा 4 शून्यांनी 10च्या समोर दिले. किती झाले? 10च्या समोर 4 शून्य दिले. मोजा संख्या लवकर. मोजायला काही जात नाही. गुगल बाबाला विचारा. हॅलो गुगल बाबा, किती झाले? 1 लाख. किंमत एकाची जास्त का शून्याची? किंमत एकाची का शून्याची? शून्याची किंमत. कुणाची? आता 1 लाखातला 1 काढला आणि मी माझ्या खिशात ठेवला. आता किती वाचला? किती वाचले? आतापर्यंत किंमत कोणाची होती? कोणाची होती? शून्याची. पण 1 जर गेला तर काय राहिलं शून्याला किंमत? तसं या देहाचं आहे. तसं या देहाचं आहे. माऊली म्हणतात एक हरी आत्मा जीवा शिवा सामा, एक हरी आत्मा जीव शिवा समा, एक हरि आत्मा जीव शिव समा, एक हरि आत्मा जीव शिव समा. माया तू दुर्गमन घाली म्हणून. जोपर्यंत या देहात आत्मा आहे बघा, याच्यात जीव आहे, तोपर्यंत कुठलंही कर्म करू शकता. जगाच्या बाजारामध्ये चांगले विचार मांडण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी आत्म्याला या शरीराची गरज आहे. हे जरी गरज असणारा देह शून्य स्वरूपात असला, याच्या सोबत असणारा आत्मा एक असला, पण या एकाला शून्याचा पाठिंबा घ्यावा लागतो, तेव्हा कुठं किंमत वाढत असते. पण ज्या दिवशी हा एक असणारा आत्मा या देहातून निघून जाईल, एवढ्या देहाची किंमत टाकतात. जब हम जिंदा थे रहने के लिए करोड़ों का मकान बनाया, 5 लाख लगा के हमने शावर के साथ बाथरूम बनाया, बाथरूम में जाके पलंग के जैसे सोए और पानी में डूब के नहाए. लेकिन जब हम मर गए, इस मुर्दे को घर के बाहर निकाला और रास्ते के आगे कुर्सी पे बिठा के नहाए डाला. जोपर्यंत आत्मा आहे या शरीरामध्ये, तोपर्यंत शरीराची किंमत आहे. जय गुरु, जय गुरु. मेल्यानंतर नेऊन जाळला लेगाले वास मारून राहिलं. देह जाणार जाणार, देह काढू बखानारा, त्यासी काढू बखानारा, त्यासी काढू बखानारा, त्यासी काढू बखानारा. देह जाणार देह देह म्हणून शून्यालाही महत्व आहे, एकालाही महत्व आहे. या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे, जीव आहे ना दादा, तोपर्यंत या शरीरानं कर्म कराल. पण ज्या दिवशी ह्याच्यातून हे निघून जाईल, त्या दिवशी या शरीराची काय लावावी लागेल? विल्हेवाट लावावी लागेल ना, विल्हेवाट लावावी लागेल. मग एवढे दिवस या शरीराने कर्म केले, कुठले केले? ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी आईला आनंद, लग्न झाल्यानंतर ती सौभाग्यवती होती, लग्न झाल्यानंतर सौभाग्यवती होती, पण ज्या दिवशी तिला लेकून झालं, तिचं प्रमोशन झालं, ती आता आई झाली. ती आता आई झाली. ऐका दादा, हे भावनेयुक्त जीवन आहे. ती आई झाली. आणि तुम्हाला वाटत असेल, बाया म्हणतील काय एवढं आई होण्यामध्ये? ज्यांचे लग्न होऊन 10 वर्ष झाली पण त्यांना लेकरू नाही ना दादा, विचारून पहा. समाजातल्या बाया जेव्हा वाजोटीचं टोमणं मारतात, तेव्हा डोळ्यातून टचकन अश्रू येत असतात त्या बाईच्या. आई झाली ती. एक देह तिनं जन्माला घातला. आईचे 3.5 धातू, पित्याचे 3.5 धातू, सप्त धातूचे शरीर आलं. 5 तत्वाचं उसनं घर बनवलं. कारण राहण्यासाठी काय पाहिजे? राहण्यासाठी घर. या आत्म्यालाही राहण्यासाठी घर पाहिजे होतं, म्हणून त्यानं 5 धातूचा पिंजरा केला. काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, 5 तत्वाचा पिंजरा. आणि ज्या वेळेला ते आईच्या गर्भात आहे,
आईच्या गर्भात आमच्याकडे ती एक परंपरा आहे दादा. अगोदरच्या म्हाताऱ्या तुमच्या शहरात माहित नाही, पण मला वाटतं शहरात असून सर्व खेड्यातलेच लोक आहेत. दादा अगोदर आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आमच्या आजीलाही अपडेट असायच्या त्या काळातल्या म्हाताऱ्या लई अपडेट. टीव्हीच्या मोबाईलच्या जवळ आम्हाला ठेवत नव्हत्या, जवळ घेऊन बसायच्या आणि आम्हाला त्या कथा विचारायच्या. सांग, लहानशी शांताबाई परकर नेसली 15-20 लोकात जाऊन बसली, काय होते? तुम्ही दम मारता. एवढीशीच आहे, पण तिला ते गुंडाळलं की कितीही लोकात जाऊन बसू द्या, ते काय काय होते? कहा गई चिलम तंबाखू का डब्बा, हे सांगितल्यावर लवकर कळतं. चिलम. मग अजून विचारायची आमची म्हातारी, म्हणजे सांगा, लाल पाणी गाडग्यात न म्हातारा म्हातारी वडग्यात, काय होत? उन्हाळ्याच्या दिवसात लोक आवडीनं खातात. हा टरबूज. असं विचारलेलं बरं असते, नाही विचारलं तर लोक झूम बरोबर झूम शिरत. आणि मग आमची म्हातारी विचारे, सांगा म्हणे, खाली डोकं वर पाय त्या प्राण्याचं नाव काय? जोरात सांगा. शब्दाकडे लक्ष ठेवा. मी प्राणी विचारला ते पक्षात मोडतो. वटवा गोड, चामगादूर, ते पक्षी झालं ते. तुम्ही म्हणजे माझ्या आडनावर जाऊ नका, नाही तुम्ही मला कीर्तनाले माणूसांना आडनावर कावळे आहे. एकदम परफेक्ट असते, परफेक्ट असते. मी नेहमी सांगत होतो, कोणी कोणी म्हणते कावळे महाराज कावळ्यासारखा काराच आहे. मला काय लागायचं तुमचे शब्द तुम्हाला, मी कार आहे मला वाटत तुम्ही भुराहून दाखवा. पण आपल्या रंगाची गॅरंटी आहे दादा, हम काले हे तो क्या हुआ. मग आमच्या मनात कधी कधी खुल्लं असेल तर मग लोक म्हणते, मी बघणं अशी भुरी भुरी काय करू त्या भुऱ्या रंगाचं, गोरे रंग पे ना इतना गुमान कर. फक्त उन्हात नेऊन बसवावं, लाल लाल गाजरू नाही झालं दिवस भऱ्या. मला काय वाटतं, चला कुठं होतो आपण, जागेवर या, कुठं होतो? खाली डोकं वर पाय त्या प्राण्याचं नाव काय? सांगा लवकर, नाही तर कीर्तन संपवून देण्यास सुरू करत नाही. बोला बोला, खाली डोकं वर पाय त्या प्राण्याचं नाव काय? अरे देवा. कोणी वट वागोड म्हणते, कोणी छाम गादर म्हणते, दोघे एकच आहे. नाही आठवलं, नाही आठवलं. विसरला तया हो तोर झाली हानी. विसरला तया तोर झाली हानी. विसरला तया तोर झाली हानी. आपण विसरलो ना. आईच्या गर्भामध्ये जेव्हा जीव असतो, जन्माला येत असताना डोकं बाहेर अगोदर आहे का पाय? जन्माला येत असताना डोकाळू का पायाळू? 99% डोकाळू, 99% डोकाळू. मग डोकं जर बाहेर असेल तर मायली उभी ठेवा, खाली डोकं. दिस पर्सन आम्ही सांगणार, आईच्या गर्भात जर डोकं बाहेर येत असेल तर आई उभी ठेवा, खाली काय राहील आपलं? खाली डोकं वर पाय. त्या प्राण्याचं नाव म्हणते चाम गादू का तू एवढा मोठा गाजर कुदऱ्या तू झेले का उलटा होता तू. आणि म्हणून ते डोकं पहिले बाहेर आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा राय म्हणतात की अनेक जीव निर्माण केले मी, पण बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. एका किशोराजे
सकळ सिद्धी. अगोदर आपलं डोकं बाहेर येते म्हणून मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. याच्यासाठी बुद्धी दुसऱ्याला कुणालाच म्हणून. आणि जे लोक पायाकडून जन्मालेले दादा एखादीचे ते एखादी दीपक दादा तुमच्या इकडे माहित नाही 2-4 येत असेल का, पण आमच्याकडे 100तून एखादी पायाकडून येते, पण त्यालाही गॉड गिफ्ट आहे. एरवी आम्ही रस्त्याने चालत असतो, मगाशी मी ते ऑटोमॅटिक चौकात गेलो, म्हणजे चौकात ऑटोमॅटिक नाही गेलो, चौकाचं नाव आहे शब्दाची मांडणी आहे. बस मी सहज तयार होत असतो. चौकात गेल्यानंतर इथं असे चांगले 4-5 लोक बसून होते. चालण्याच्या नादामध्ये माझा एक पाय एका म्हाताऱ्याला लागला. ते म्हणे अरे बाबा दिसत नाही का तुला? मी म्हणलं दिसते जी, म्हणलं डोळे आहे पाहून राहिलो. मग दिसतं की म्हणे लात कशाला मारली? पाय लाग म्हणे माझ्या. नम्र झाला भूता तिने कोंडीले पाय पडलो मी त्याचा. ऐका, आमचा जरी पाय कोणाला लागला तर लोक शिव्या देत असतात, पण ज्याचा जन्म पायाकडून झाला असं ना तुषार दादा, ते कधी कधी रात्री झोपल्यानंतर कधी कशी पाठीची नस लागते. काय लागली नंतर त्याला? काय दुसरं काय शब्द आहे? सल भरली म्हणते. सल भरलेल्या सकाळी जाते. बेटा इचक दागो, बेटा इचक दादो सल भरली रे, तुझ्या पायानं माझ्या पाठीला मारून दे, 100 रुपये देतो लाता खाण्याची. त्याच्या लाता खाण्याची किती? म्हणजे 100 रुपये घेऊन लाता मार, कारण ते पायाकडून जन्माला आलं, त्याला पायानं म्हणतात. खोटं आहे का? पण हे एवढं गोड सांगायला जावं ना, अशी भाजी गोड होते कधी कधी, असं वाटते आता संपूच नाही, पण माझी वेळच संपली. जन्माला आलो आपण, पण जन्माला आल्यानंतर या जगामध्ये नरदेह मिळाला ना. वंदनी महाराज म्हणतात हा नरदेह मिळाला ना दादा, या नरदेहानं सर्व काम करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम. हाताने काम करा, पण काम करत असताना एकच काम करा, सुख कर हरी गुण गाई म्हणतात. सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. नरदेहाची सुंदर वेळा, नरदेहाची सुंदर वेळा, साधू घेला सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. या संसारासाठी काम करता करता जेव्हा दुःखी कष्टी व्हाल, त्या वेळेला मनाला समाधान देणार, मनाला स्थिर करवाया धरी गुरु प्रेम हृदयांते देवाचं नाव समाधान देईल. मग आम्ही जन्माला आलो, अनेक रूढी परंपरा आम्हाला इथून शिकायला मिळतात, अनेक रूढी परंपरा. पण एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी जन्माला आलात त्या भारत मातेचे उपकार, पृथ्वीचे उपकार तुमच्यावरती आहेत. ज्या आईच्या पोटी जन्माला आलात त्या आईचे वडिलाचे उपकार आहेत. ज्या समाजामध्ये तुम्ही राहताय त्या समाजाचे उपकार तुमच्यावरती आहेत. आणि ज्या जगाच्या मालकानं तुम्हाला जन्माला घातलं त्या देवाचेही ऋण तुमच्यावरती आहे. मग या ऋणातून मुक्त होत जावं. ज्या ठिकाणी ज्यांनी देह सोडला असे आदरणीय आमचे मुरलीधरजी तालेकर, आता मी भाग्यवान आहे कारण तेही कुही तालुक्याचेच आहेत, मी कुही तालुक्याचाच आहे, तेही प्रकल्पग्रस्तच आहेत, मी प्रकल्पग्रस्तच आहे. ह्या वेदना आमच्या आम्हाला माहिती आहे. पण एवढे जीवन जगत असताना गावातला कुणीही जाऊ द्या, कुणीही जाऊ द्या, दुःखी जाऊ द्या, हसत हसत येणार. गावामध्ये वैद्याचं काम त्यांनी केलं, कोणालाही दुःखी पाहून होत नव्हतं. राजकारणातलं ग्रामपंचायत सदस्यापासून तर सरपंचापर्यंतचं पद त्यांनी भूषवलं. आणि एवढं करत असताना संस्कार दिले घरी, घरी संस्कार दिले. अरे माणूस शरीरानं निघून जाईल. कबीरदास मोठं गोड वर्णन करतात, मुरत से तो किरत भली बिनु पंख उड़ मूरत तो जाती
ज्या ज्या वेळेला काकाजी तर आमच्यातून निघून गेले, पण आमच्या पुरी तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा आकाशदादा येतील, पचखेडी जीवनापूर या भागामध्ये जेव्हा येतील, त्यांच्या वडिलाचा एक जरी मित्र कीर्तनाला बसलेला असेल, तो म्हणणार नाही, तो सहज म्हणेल, अरे माझ्या प्रिय सखा मुरलीधरचा पोरगा आहे रे, गेला निघून आमच्यातून माझा मित्र, पण पोरगा घडवला गड्या, त्यांना संस्कार दिले जगाला, याला म्हणतात कीर्ती. याला म्हणतात कीर्ती. आणि स्वर्ग आणि नरक म्हणजे काय? व्हॉट इज डेफिनेशन बाय स्वर्ग नरक? कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा. ज्यानं चांगले कर्म केले असतील दादा, ज्याचे कर्म चांगले असतील, उत्तम कर्म असतील, तो स्वर्ग आहे. ते सोडून द्या तुम्ही का तिथे गेल्यानंतर भोगावं लागेल. शिवमहापुराण सांगतं, कारण आता सुरू असणारी कथा पालांदूरच्या जवळ पळसगावला सुरू आणि शिवमहापुराण आहे, आणि त्यामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत की मरणोपर्यंत या जीवाला का दशा प्राप्त होते. पण मला ते सांगायचं नाही, इथे आपण अपडेट आहे ना, मला हे सांगायचं आहे. वंदनीय महाराज म्हणतात, समोरचा कल किसने देखा, बस तात्काळ हिशोब, तात्काळ. एका हातानं कर वेड्या, दुसऱ्या हाताने भर 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 भर. एका हाताने कर वेड्या, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर वेड्या, दुसऱ्या हाताने भर. इथेची कर, इथेची भर, लपशील पुठवा. येतेच कर, येतेच भर, लपशील पुठवा. येतेची कर, इथेची भर, लपशील तू पुठवा. एका हाताने कर वेड्या, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर वेड्या, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर वेड्या, दुसऱ्या हाताने भर. इथंच बघून द्यायचंय दादा, इथंच बघून द्यायचंय. आणि म्हणून ही सेवा, सेवेची सत्ता लाभते भक्ताची. आता लई कर्म करायचे असतात. आमच्याकडे काही काही लोक असतात दादा, आकाश दादा, एका फॅमिलीमध्ये, आता सत्य घटना सांगतो, आपल्या खेड्यापाड्यात लई परंपरा आहे. मी ज्या वेळेला लग्नाच्या बोल्यावरती चढलो, म्हणजे असं समजू नका धोतर घाललाय म्हणून हे काही संन्याशीचं सण, संसार करून परमार्थ करावा, पायाला घालावा आडमार्ग. संन्याशी राहून कुटाने करण्यापेक्षा, जेलमध्ये बंद राहण्यापेक्षा मस्त सुखाचा संसार करावा. महाराज तर म्हणतात की दादा, आधी संसार करावा नेमका, कुठे दिसू न द्यावा फाटका, आणि मग एवढं झाल्यानंतर लावावा हरिनामाचा चटका. तो खरा सुखी या जगामध्ये, तो खरा सुखी. माऊलींनी याचं वर्णन केलं, असोनी संसारी जिवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. आणि असा जो असेल तो माणूस खऱ्या अर्थाने या ठिकाणी देव होण्याच्या योग्यतेचा. मी ज्या वेळेला लग्नाच्या बोहल्यावर चढलो आकाश दादा, त्यावेळेला आमच्या कुटुंबामध्ये अशी परंपरा होती की डहाक्या करावा लागत होता. डहाका असतील तर मग त्याचं ते आडवं उभं खावावं लागतं. आमच्या फॅमिलीतले लोक म्हणे, आमचे मोठे बाबा वगैरे, बेटा म्हणे लग्न मोठ्या पोराचं असेल तर मोठ्या पोराले बकरा कापावं लागा म्हणे. बकऱ्याच्या लग्नाले काय 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 हा म्हणे बकरा कापावा लागते म्हणे. म्हणलं मग बहीण असेल तर काही नाही, पाठच्या लग्नाले पाठ. आमच्याकडची भाषा आहे. तुमचा ना आमचा संबंध आम्हाला तर तोच दिवस आठवते दादा. खरंच फील होतो की ज्या दिवशी मी दादाच्या गावी गेलो, त्या दिवशी दादांच्या जीवनात दुःखद घटना घडली आणि यांच्या बंधूचा ऍक्सिडेंट झाला. आम्ही भारुडाला गेलो होतो. तो दिवस अजूनही डोळ्यात पाणी देऊन जातो. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर घरून गेलेले दादा शरीराला आले नाही, तात्याने आले नाही, त्यांची डेड बॉडीज घरी आली. तो दिवस अजूनही आठवतो. पण आमच्याकडचे शब्द आई किंवा वडील प्रेमानं बोलत, पण आजी आजोबा जर आवाज देत असेल नातवाले, बकऱ्या हे नाही इकडे शब्द. मला म्हटले आपल्याला ते बकरा कापावं लागते, पाठ कापावं लागते. मी म्हटलं एक काम करा, बकरा कापावं लागते ना, मग एक काम करा ना, 4 पायाचा कापण्यापेक्षा 2 पायाचा कापून बघा. देवासाठी कापायचंच आहे ना, मग 4 पायाचा कापण्यापेक्षा तुमचा बकरा कापून बघा ना. नाव्याच्या दुकानामध्ये एखाद्या आपल्या लेकराला टकलं बनवण्याला नेता दादा. अरे नाव्याच्या दुकानात टकलं बनवण्यासाठी आपल्या लेकराला नेता. 10 वेळा त्याला सांगता दादा जरा जपून कर, जपून कर.
त्याला रक्त लागायला नको. आणि चुकीनं जर रक्त ते ब्लेडचं पान त्याच्या डोक्याला लागलं असेल, रक्त जर लागलं असेल तर रक्त त्याच्या डोक्याला लागतं. अश्रू कुणाच्या हातात येतात, कुणाच्या डोळ्यात अश्रू? रक्त त्याला लागतं ना, आईच्या डोळ्यात अश्रू येतात. वारे चांडाळांनो, तुमच्या लेकराचं रक्त तुम्हाला पाहून होत नाही आणि एखाद्या मुक्या जनावराचं लेकरू देवाच्या नावावर कापताना त्याचं मांस स्वतःच्या जिभेची चोचले पुरवण्यासाठी खातात. कुठला देव पण शिकवला, कुठली भक्ती शिकवली देवाने? आंधळी भक्ती, ही आंधळी भक्ती आहे. अरे जसं स्वतः तुमच्यामध्ये जीव आहे ना दादा, अहम ब्रह्मास्मी म्हणता, तुमच्यामध्ये जीव आहे आणि दुसऱ्यामध्ये जीव नाही नाही. हे खरं जपायला पाहिजे. अरे तुमच्यापेक्षा तर जनावरे बरी जिवंतपणे परमार्थ करतात. मरत असताना ते बकरे, त्या शेळ्या, हरण तुमच्या जिभेची चोचली पुरवण्यासाठी स्वतःचा जीव संपवतात, तुम्हाला मांस देतात. पण मेल्यानंतरही त्यांचं कातड तबल्याला लागतं, पकवाजाला लागतं. मेल्यानंतरही त्यांचं कातड पकवाजाला लागतं, तबल्याला लागतं. काय परमार्थ करणार नाही तुम्ही काळ्या डोक्याची माणसं? क्षणार्धात रंग बदलवणारे, सरड्यापेक्षा रंग तर माणसं दिवसातून बदलवत असतात दादा. मला नेहमी लोक म्हणतात, तुषार दादा या कमी वयामध्ये प्रबोधन करणं साधी गोष्ट नाही. आज माऊलीच्या कृपेनं मला गुरुदेवाचे स्टेज मिळालं मोजरीच्या आश्रमला. तिथं मोठ्या पुण्यतिथी सोहळ्याला 2 वर्ष लाईव्ह होतो. मोठ्या स्टेजला मी कीर्तन स्पर्धेलाही होतो, तदनंतर मागच्या वर्षी सुद्धा होतो. पुण्यापर्यंत आम्हाला जाण्याचा योग आला. पण कधी कधी खंत वाटते, आम्ही जेव्हा धोतर घालून फिरतो ना दादा, दुसरे आमची टिंगल करत नाहीत, आमची टिंगल करतात. आम्हाला विचारतात, महाराजजी काय म्हणे तुम्हाला या दगडाची पूजा सांगता, लोकांना दगडाची पूजा करायला सांगता, मंदिरातल्या दगडाची पूजा करायला सांगता? मग आम्हाला त्यांना सांगावं लागतं, किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता मेरे भाई, किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर में जाने से भगवान नहीं मिलता. किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिरों में जाने से भगवान नहीं मिलता. मंदिर महाराज बोलतात, लेका मंदिरात नाही दिसला सावळा मला. किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिरों में जाने से भगवान नहीं मिलता. मेरे देश में पत्थर की पूजा करते हैं लोग, क्योंकि या भरोसा करने के लायक इंसान नहीं मिलता, या भरोसा करने के लायक इंसान नहीं मिलता. माणसाचा केसाने गळा कापतायत दादा. मग स्वतःच्या लेकराला कधी कापून बघा. अरे हरणाचं पिल्लू मेलं, बकऱ्याचं पिल्लू मेलं, सर्व जनावर मेले, पण मेल्यानंतर त्यांचं चमड इथं कामाला आलं. ऐका परमार्थ काय असतो. मेलेल्या जनावराचं सामळ मृदंगाला, तबल्याला लागावं, जिवंत माणसाची थाप त्या चमड्यावरती पडावी, मेल्यानंतर चमड्यातून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी यावा. हा जनावराचा परमार्थ आहे, हा जनावराचा परमार्थ आहे. पण माणसाचा परमार्थ बघा, भजनवाले लोक आवडीनं भजन करायला तुमच्या घरी येतात, पण तुम्ही नालायक टीव्ही पाहून तिथं तारक उलटा का चष्मा, उलटा चष्मा पाहत असता. काय परमार्थ आहे रे तुमचा? भजनवाले भजन करतात, कधी कधी रडतात, कधी कधी तबला वाजवताना त्यांचा हात फुटत असतो, मंदाऱ्याच्या घशाला कोरडा होत असतो, पण तुम्ही घरात जाऊन मजा मारताय. काय तुमचा परमार्थ आहे? तुमच्यापेक्षा जनावर बरी ना. आणि म्हणून हे आपण शिकलं पाहिजे, हे आपण शिकलं पाहिजे. कारण एकदा हे मनुष्य जन्म गेला ना दादा, पुन्हा कुणाला गॅरंटी? हात वर करा की पुढे मी मनुष्य जन्मालाची गेल्यावारी नरा जन्म पुन्हा नाही येण, आता तरी विसरू नको देवाचे भजन, आता तरी विसरू नको देवाचे भजन, आता तरी विसरू नको देवाचे भजन. गेल्यावारी नरा जन्म पुन्हा नाही येणार. एक दिवस सुटून जाईल. या जगाचा नियम आहे दादा, जन्मलेल्या माणसाचा मृत्यू अटळ आहे. म्हणून जन्माला आलं म्हणून त्याचा आनंद साजरा करू नका, आणि माणूस मेला म्हणून त्याचं दुःख करत बसू नका. अरे मरू दे ना, त्याचा प्रवास होता संपला. तो कशानं मेला, का मेला, कशासाठी मेला याची चौकशी करत बसू नका. आता सावध व्हा की तो मेलाय.
मीही एक दिवस मरणार आहे. लोक त्याच्यासाठी रडतायत, माझ्यासाठी सुद्धा रडले पाहिजे. महाराज म्हणतात विधाता मृत्यू होय, विधाता मृत्यू होय, हजारों लोग रोते हैं, सफल हो जिंदगी उसकी, कीर्ति घर घर में जाते हो. विधाता मृत्यु होय, हजारों लोग रोते हो, हजारों लोग रोते हो, हजारों लोग रोते हो. किया होगा गरीबों का, दुआ सबने बड़ी उनकी. किया होगा गरीबों का, दुआ सबने बड़ी उनकी. मिला हो प्रेम से नाता, प्रेमी दिल मन से भाते हो. विधाता मृत्यु होय, हजारों लोग रोते हो, हजारों लोग रोते हो, हजारों लोग रोते हो. म्हणून या गोष्टीचा विचार करा बाबा, या गोष्टीचा विचार करा की मरण सर्वांनाच आहे. सर्व लोक मरणार आहे. वंदनीय महाराज म्हणतात की बाबा ऐका, टेलर करे शर्ट शिवा, शर्टासोबत खिसा फुकट आहे. टेलर करे शर्ट शिवा, शर्टासोबत खिसा फुकट आहे. पकवाज घ्या, पकवाजासोबत लाकडाचा गट्टा फुकट आहे. सर्व नवीन ते मागे थोडं थोडं समोर सांगा, आलेल्या मंडळींना सांगा समोर सांगा. टेलर करे शर्ट शिवा, शर्ट सोबत खिसा फुकट आहे. तबला घ्या, पकवाज घ्या, पकवाचा सोबत गट्टा फुकट आहे. घडी घ्या नवीन, घडी सोबत सेल फुकट आहे. नवे नवे जन्माला आलात ना, जन्मासोबत मृत्यू फुकट आहे. जन्माला आलात ना, जन्मासोबत मृत्यू फुकट आहे. जो जन्माला आला, ज्याचं बारस होणार आहे ना दादा, त्याचं तेरसही होणार आहे, म्हणजे 13वी सुद्धा होणार आहे. जन्माला आली तर जावंच लागणार दादा. मी बोलत नाही, शास्त्र सांगतं उपजिते नाशे, नाशे ते पुनरुपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिप्रमेगा. याच्याही पुढे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, काय अभ्यास असेल त्यांचा. नव्हते शिकले कुठे जाऊन, शिकले नाही. अरे एवढी गोडी होती माझ्या वंदनीय महाराजांची आई. माझ्या मंजुळा माईने विचारावं, माझ्या लेकराचं शरीर जसं असं पातळच आहे, हो बाई सांग ना त्याची बॉडी किती बनली पाहिजे, कोणतं औषध देऊ. एका बाईनं सांगितलं बिब्याचं तेल लाव. मंजुळा माईनं बिब्याचं तेल लावलं माणिक बाबाला. अख्खे मारुती सारखे दिसायला लागले, एवढी गोडी असणारी माय. आणि ते माणिक नावाचं लेकरू. पण एका फकीर कसाही असू द्या, संत कसाही असू द्या, एकदा तुमची माळ त्याला घाला. त्या गुरुदेवाला तुमची ही आत्म्याची माळ नेऊन स्थापित करा. कुठे थांबू नको रे चाल, कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाळ. कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाळ. तुझी एकट्याची माळ, तुझ्या गुरुदेवाची घाल. तुझी एकट्याची माळ, तुझ्या गुरुदेवाची घाल. तुझी एकट्याची माळ, तुझ्या गुरुदेवाची घाल. ओ म्हणतील कोणी वेळा तुझा जरा नाही ज्ञाने. सत्तर याला चित्तून राही उद्या चित्ती कुणाच्या घरी. तू झाला ते कंगाल, तुझ्या संकल्पाला पाय करी. तू झाला ते कंगाल, तुझ्या संकल्पाला पाय. तुझी एकट्याची माळ, तुझ्या गुरुदेवाची घाल. तुझी एकट्याची माळ, तुझ्या गुरुदेवाची घाल. तुझी एकट्याची माळ, तुझ्या गुरुदेवाची घाल. त्या संतांना
शरण जाते, संतांना शरण जाते. संतांना शरण गेल्याने काय होईल? ते संत तुमचं कल्याण करतील. ते संत तुमचं कल्याण करतील. गुरु तुमचं कल्याण करतील. माणिक बाबा सारखा सर्वसाधारण गुरु आळकुजी महाराजांच्या सानिध्यात यावा. आळकुजी महाराजांनी माझ्या माणिकला हात लावावं असं म्हणतात. गारगोटीला किती काही घासा ती चमकेल आणि गरम येईल. गारगोटीला जिला साखरगोटी म्हणतात तिला किती काही घासा ती चिकन येईल, तिच्यावरती अशी तेजी येईल, एवढी गरम येईल की हात लावणाऱ्याला चटका देईल. हात लावणाऱ्याला चटका देईल. पण एखाद्या साधूच्या जवळ जाऊन बसा. साधूचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल. आम्ही रामधूनला फिरत असताना लोक आमचा पाय धुतात आणि आमच्या पायाचं पाणी पितात. मी सांगतो नालाय काय तुम्ही लेखो. आम्ही रस्त्याने चालत असताना रस्त्याच्या गावात कोंबड्या लई असतात आणि कोंबड्या जागोजागी रांगोळी काढून ठेवतात, कारण लोकांना रांगोळी काढायला वेळ नाही. घाण करून ठेवतात त्या कोंबड्या आणि त्यांच्या घाणीवर आमचा पाय पडतो ना आमच्या पायाचं दर्शन लोक घेतात. बिमार पडून मराल लेखो. साधूचे पाय धुवून पाणी पिऊ नका, पण साधून सांगितलेले विचार डोक्यात घ्या. जीवनात आचरणात आणा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वंदनीय महाराज माझ्या आळकुजी महाराजांच्या संगतीला जातात आणि त्यांच्या सोबतीला राहून जीवनाचं सोनं करून घेतात. ते मला भजन आठवत नाही. जय हो तुम्हारी जय हो. पावन पतित पावन पतित के तुम, पावन पतित के तुम, जय हो तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो. विदित करके धाम बारते समर्थ सद्गुरू श्री आळकुजी महाराजांच्या सानिध्यात गेले आणि गुरुने सांगितलेलं ज्ञान घेतलं. आणि बघा आज एवढी कीर्ती आहे. गुरुपेक्षा शिष्य मोठा आहे. गुरुपेक्षा शिष्य मोठा आहे. वंदनीय महाराजांचा डंका साऱ्या जगात वाजतोय. आता वाजला रे डंका. महाराज म्हणतात कीर्तीचा डंका वाजतोय. पण महाराजांनी गुरुजीला कधी विसरलं नाही. गुरु शिष्य दोन्ही एकाच तडीचे, भिन्न नाही पाहता मुळीचे सुख संवाद चालिते. अरे हे गुरु शिष्य एक आहेत. आणि म्हणून बघा सर्वात अगोदर लोकांचं संघटन केलं आणि त्या मंडळाला नाव दिलं गुरुदेव सेवा. गुरुदेव नाही विसरलं. आणि महाराज म्हणतात हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर शेष सजाया. गुरुदेवाचं वर्णन केलं. एवढंच नाही लेका, एवढंच नाही, प्रार्थनाही केली. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग संसार. मी का बोलतो हे? माणूस जन्माला येईल, मरून जाईल. कारण वंदनीय महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार सर्व. हा देह जाणार आहे. मेल्यानंतर याने कोणी विचारणार? कोणी विचारणार नाही. बस क्रियाक्रम संपतो ना, आटोपतो माझं कीर्तन. हा देह जाणार आहे, पण याच देहानं पशु की होत पनैया नरका कचुना होय. नर एक बार करणी करीसो नरका नारायण. का मंजुळाबाईच्या पोटी जन्माला आले होते माणिक बुवा. ज्यावेळी जन्माला आले तेव्हा घरावरचं छप्पर उडालं होतं. आपल्यापेक्षा कम नशीब आहेत ते. आपलं चांगलं आहे. आपला जन्म घरी झोपडीत राहत असेल, पण चांगलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये जन्म होते आपला. जन्मताबरोबर 2-4 नर्स आजूबाजूला असते, एसीची हवा असते, फॅन असते सोबत. आपण भाग्यवान आहे. तरी आपण मरतो तेव्हा आपल्या मग टपरच असते. मरण असं पाहिजे दादा. जन्माला कुठल्याला हे महत्वाचं नाही रे. तुम्ही मरणार आहात. पण काही रूढी बघा. आता मी जर मरत असाल, माझे आयुष्य संपले गेलं. पण लोकांचा असा समज आहे दादा, ऐका, जिवंत माणसाच्या भेटीला अंतराळामध्ये जात नाही.
जिवंत माणसाच्या भेटीला जात नाही आणि मेल्यानंतर कुतू कुतू रडल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणेन की मेल्यानंतर त्याच्या प्रेत यात्रेला खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे शेवटच्या क्षणी जाऊन त्याच्यासोबत बसा, त्याला वेळ द्या, त्याची सेवा करा, तुम्हाला जास्त पुण्य मिळाल्याशिवाय राहणार. पण लोकांचं असं आहे, हमने जिंदगी का अजब तमाशा देखा, हमने जिंदगी का अजब तमाशा देखा, लोगों को सुख में आगे तो दुख में पीछे चलते देखा, लोगों को सुख में आगे तो दुख में पीछे चलते देखा. लग्नाच्या वरातीत नाचायला सर्व समोर असतात, पण प्रेत यात्रेला सर्व मागे असते. हा समाजाचा नियम आहे. आणि म्हणून जिवंत माणसाची सेवा करा. मला वाटते आम्ही जेव्हा कार्यक्रमाला असतो, मी माझ्यावरूनच सांगतो, प्रबोधनकारांचं काय जीवन असतं. आज नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून कंटिन्यू आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेपर्यंत एकही शेड्यूल खाली नाही, एकही कंटिन्यू सप्त्याला आहे आम्ही. आणि एवढा 4-5 महिन्याचा कालावधी कुटुंबापासून दूर राहणं शक्य नसतं, आई वडिलापासून दूर राहणं शक्य नसतं, पत्नीपासून लेकरांपासून दूर राहणं शक्य नसतं. पण आम्ही एवढं करतो का? जो अपने लिए जीता है वो जीना नहीं है, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे भगवान कहते हैं, उसे भगवान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे भगवान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे भगवान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. जो दुसऱ्याच्या कामात येत असेल त्याला खरं माणूस म्हणावं. मग आम्ही एवढं फिरतोय, पण दररोज आमच्या आई वडिलांना फोन आहे, दररोज घरी फोन आहे का? जिम्मेदारीचं ओझं आहे. मला वाटतं आकाश दादा दिवसा कॉन्व्हेंटला शिकवायला जातात, एक शिक्षक सुद्धा आहे, पण त्याही पुढे या एवढ्याशा कमी वयामध्ये या संतांच्या विचारात यावं या लेकरांना. अरे शाळेत जाऊन शिकवणं वेगळं, पण चौकात जे झोपडपट्टीतले पोरं आहेत ना दादा, ज्यांचा कुणी वाली नसतो. श्रीमंताच्या मागे लाखो लोक धावत असतात, पैशाच्या मागे लाखो लोक धावत असतात दादा, पण अनाथ लेकरांकडे कुणी धावत नाही. पण अशी जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांची व्यवस्था नाही, फावल्या वेळामध्ये त्यांचीही काळजी घेतात दादा, त्यांच्याकडे जाऊन त्यांना हवी ती मदत, शिक्षणाचे प्रवाह आणतात. आणि याहीपेक्षा रात्रीला गावोगावी जाऊन महाराजांचा विचार गावोगावात करतायत. एवढं सर्व करून ज्यावेळी माहीत झालं की बाबांची प्रकृती बिघडलेली आहे, त्यावेळेपासून वडिलांची काळजी घेतली. मी नेहमी त्यांच्या पोस्ट पाहत होतो. 1 दिवसाची जरी गावाला गेले ना, तर ती एक फोटो आवर्जून टाकायची. मी अजूनही माझ्याकडे सेव्ह करून ठेवली ती फोटो. दादा समोर बसलेले असायचे ना, आमचे काकाजी एखाद्या आईनं लेकराचा श्रृंगार करून ठेवा तशी कंगव्याने त्यांची केस पलटवता नव्हते. हा फोटो नेहमी टाकायची, ती बाबाची आठवण. काय टाकावा हा फोटो? याच्यामध्ये एकच कारण असेल ना की बाबा आम्ही जन्माला आलो, तुमच्या घरी जन्माला आलो, तुम्ही आम्हाला जन्म दिला, आईने जन्म दिला, जन्म दिला आईने, मला सांभाळ केला बाबांनी माझा. बाबा मी हा फोटो तुमचा नेहमी टाकतो का? ज्या वेळेला मला काही कळत नव्हतं, आज मी एवढा झालो तरी लहान समजून माझे केस तुम्ही पलटवताय, माझं भान करून देताय का? लेका आकाशासारखा मोठा हो, बापाची छाया आशीर्वाद रूपाने तुझ्या डोक्यावर माझा हात आहे रे. होय मोठा, खूप मोठा होय, पण आकाशाला हा फोटो टाकत होते का? बाबा मी एवढा मोठा जरी झालो असेल, पण
म्हातारपणामध्ये मला तुमची अशी सेवा करायची आहे, ही सेवा करण्याची संधी मला द्या, हा भाव त्यांचा याच्यामध्ये असेल. पण काळाचा काला आला, माणसं तेवढंच आयुष्य जगतात दादा, तेवढंच आयुष्य जेवढं मिळालेलं असतं. गाडी तोपर्यंत चालणार नाही बा, जोपर्यंत तुमच्या गाडीमध्ये डिझेल आहे. गाडीचं डिझेल संपू द्या, करोडोची गाडी असू द्या, थांबल्याशिवाय राहणार नाही. आयुष्य संपलं आयुष्य. आणि बाबा शेवटच्या मार्गाला निघाले. रात्रभर प्रबोधन करून बाबांच्या सोबत बसणं, बाबांच्या हव्या त्या जेवढ्या इच्छा असतील त्या पूर्ण करणं काही सोपं नसतं. मी का बोलतो एवढं तळमळीनं? कारण आम्ही अगदी जवळचे आहोत. आता जीवनापूरला माझी शिवमापुरांची कथा होती. एवढा वेळ काढून दादा तिथं आले. दुर्दैव माझं की माझी भेट झाली नाही. पण दादा केव्हाही सांगायची, जेव्हा ही आम्ही सर्व मित्र आहोत, तुषार दादा असतील, आमचे आकाश दादा असतील, इकडे सर्व मंडळी, इकडे राजदादा घुमणार, ते सुद्धा येणार आहे त्या ठिकाणी. ते सर्व पोरं आम्ही फिरत असतो, रात्रभर फिरत असतो. आम्हाला कुटुंब नाही करे, आम्हाला भावना नाही, आम्हालाही वाटतं एका ठिकाणी बसून करावं, पण समाजाचं ऋण आहे म्हणून आम्ही समाजासाठी फिरत असतो. पण तेवढाच वेळ आम्ही आमच्या वडिलांना देतो. महाराज म्हणतात, मेल्यावरती तुम्ही 14वीचं जेवण नाही दिलं तरी चालेल, हे तर समाजाचा तर नियम आहे त्याचा. जिंदा बाप को रोटी ना देवे, मरे बाद पछतावे. जिंदा बाप को रोटी ना देवे, मरे बाद पछतावे. माऊलींनी म्हणावं का, सकळ तीर्थाची धुरे, जी का माता आणि पितरे, तयाच्या सीमेलागी शरीरे लोन कीजे. जिवंत असणाऱ्या आई बापाची सेवा काय असते आम्ही आकडे जगात शिकलो. पण ऐका दादा, ज्याचे दिवसच भरले, ज्याच्यातलं आयुष्य संपलं, माणूस वाचवू शकणार. कारण देवानं दिलेलं हे जन्म आणि मरण, आणि यामध्ये आम्ही कुठेतरी अपयशी झालो, पण पूर्णपणे सेवा केली. नाहीतर लोक बघा ना, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतावे. जिंदा बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतावे. जिंदा बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतावे. मुठभर चावल हाथ में लेके, मुठभर चावल हाथ में लेके, कौवा बाप बनावे, कौवा बाप बनावे, कौवा बाप बनावे. अनाड़ी दुनिया वतन बिन कैसे करियो रे. 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 आम्ही आमच्या डोळ्यांनी संघर्ष पाहिलाय, त्या पोराचा डोळ्यांनी संघर्ष पाहिला. एवढं सर्व आमच्या दादानं केलं. पण वंदनीय महाराज म्हणतात, कोरोनाच्या काळात आमच्याकडे पैसा भरपूर होता, लाखाचे लाख गाडीमध्ये नोटा पडून होत्या, पण पैसा सुद्धा माणसाला वाचवू शकला नाही. वाचवू शकला का? नाशिवंत देह जाणार सर्व, नाशिवंत देह. महाराजांचं भजन घेतलंय आणि महाराज म्हणतात, नाशिवंत देह जाणार सर्व, नाशिवंत देह जाणार सर्व. हा देह नाशिवंत आहे. कधी डोळे उघडून अंगावरची कापडं काढा आणि विचारा स्वतःला, देवा आमच्या घराला टाईल्स जर काढून पाहिली तर टाईल्सच्या आतमध्ये काय आहे? गिट्टीचे तुकडे, माती, रेती. जगाच्या मार्गाने जर हे चांबडं वरून लावलं नसतं तर माणसाला 2 वस्तू हातात घ्याव्या लागल्या असत्या. काय?
एक झाडू आणि दुसरी काठी. का? अंगावरचं चामडं काढलं असतं तर आतमध्ये दुर्गंधी पाहून माश्या बसल्या असत्या. माश्या हाकलण्यासाठी झाडू लागलं असतं. आणि याच्यामध्ये अंदर पाहिलं तर हेकडे वाकडे हाड आहे. आणि हड्डीवर कुत्रे धावत असतात. हड्डीवर कुत्रे. मग ती हड्डी फेकलेली असू द्या नाही तर रश्यात तळलेली असू द्या, आणि त्या कुत्र्यांना हाकलण्यासाठी काठी लागली असती मायबाप. हे देवाचे उपकार आहे. या देहाच्या अंदर जर पाहिलं तर काहीच नाही. याला ठेवा 2 दिवस वास सुटतो. हा देह नाशिवंत आहे आणि हा देह नाशिवंत जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सर्वदा. नाशिवंत देह जाणार सर्वदा. नाशिवंत देह जाणार सर्वदा. देहाला येऊन सुद्धा तुम्हाला जिवंत राहायचं असेल. आज गेले मुरलीधर काका आमचे तू, पण असं कर्म त्यांनी केलं, असे संस्कार घडवले, लेकराला श्रीमंती नसेल दिली, स्वतः उपवाशी राहिली असतील, पण लेकरांना नागपूरला पाठवलं, मुलगी आणि मुलगा नागपूरला. या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहात आणला. शिक्षणाच्या प्रवाहात आणला हे नाही दादा, संतांच्या विचारात आणला. आणि अख्खा महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आज प्रबोधनाच्या माध्यमातून आकाश देता जातात. पण जेव्हा जेव्हा आकाश दादा महाराष्ट्राच्या बाहेरही जातील तेव्हा विचारण्यात येईल, काय हो आकाश दादा, एवढं सुंदर तुम्ही कीर्तन करता, प्रबोधन करता, हे तुम्हाला शिकवलं ते गुरु कोण? आणि जे आई वडिलाच्या घरी जन्माला आला ते आई वडील कोण? तेव्हा तेव्हा माझ्या मुरलीधर काकाचं नाव आल्याशिवाय राहणार. संस्कार म्हणतात, याला कीर्ती म्हणतात. पण हे जर करायचं असेल तर स्वतःही भक्तीच्या प्रवाहात असायला स्वतःही असलं पाहिजे. आणि म्हणून हा देह जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सर्वदा. पण बाजावे गोविंद भक्ती भावे, बाजावे गोविंद भक्ती भावे. भक्ती नाही भावानं भगवान परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे, नाहीतर मरायला जाणार त्या दिवशी सोबतीला काही येणार नाही. काय ज्ञान सवे छाती घालूया, काय ज्ञान सवे छाती घालूया, छाती घालूया, छाती नाशिवंत देह जाणार सर्वदा. भजावे गोविंद भक्ती भावे. देहाला आलात ना कर्म खूप करा, पण सकाळी उठला गुरुदेवाच्या विचाराचे असाल तर सकाळी ध्यान करा. सकाळी ध्यान करा. कारण एका मनाच्या शुद्धतेसाठी ध्यान लागतं आणि धनाच्या शुद्धतेसाठी दान लागतं. मनाच्या शुद्धतेसाठी ध्यान आणि धनाच्या शुद्धतेसाठी दान लागतं. म्हणून दिवसाची सुरुवात करत असताना ध्यान करा. कशासाठी? आज केलेलं धान आज कामात पडणार नाही. आज पेरलेलं धान उद्याच कापायला भेटन का? भेटन नाही ना. 4 महिन्याचा वाट पाहावं लागतो, 3 महिने वाट पाहावी लागतात. आज ध्यान करा. अनेक लोक म्हणतात, महाराज आज केलेल्या भजनाचा आम्हाला फायदा काय? आज भेटणार नाही, पण केव्हा भेटल? केव्हा? तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरण आलो. हे शेवट कामात पडणार आहे आपल्याला, शेवट काम पडणार आहे. म्हणून भगवान परमात्म्याला भजावे गोविंदा भक्ती भावे. काय ज्ञान सवे छाती घालून या, साथी संगाती या कोण चालेल? जेव्हा मरते ना दादा त्यावेळेला काही दिलं जातं का लोकांसोबत? काही दिलं जातं?
अनेक ठिकाणचे आम्ही अंत्ययात्रेला जात असतो का अंत्ययात्रेला जाऊन आम्हाला शिकण्यासारखं वाटतं की का आज हे दुसऱ्याच्या खांद्यावर चाललंय, मी सुद्धा एक दिवस जाणार आहे, दीपक दादा मी सुद्धा जाणार आहे. पण नेण्यासाठी 5च महत्वाचे आहेत. किती योगायोगाने येते 5च आहे. योगायोगाला 4 खांदे कधी नाही 5 महत्वाचे 5. शेवटी दुसऱ्याच्या खांद्यावर जात असते. पण तुम्ही बघा जीवनाचं साक्षात दर्शन 5 मिनिटात देतो, 5 मिनिटात माझ्या वाणीला विराम देतो. कारण पाहता पाहता घड्याळीच्या काटेवाडीपर्यंत कसे पोचले मलाही कळलं. ज्या वेळेला आपण मरू ना दादा, ज्या वेळेला आपण मरू, ह्या विनाकामाचे तर्क वितर्क सोडून द्या. माणसानं आजचा विचार करावा. मेल्यानंतर या देहाच्या काही क्रिया असतात, त्या क्रिया कराव्या. शास्त्र ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणेही वागावं माणसानं. 13वी करावी, 14वी करावी, 13वीचं पान घालावं, 10 दिवस त्याची दशक्रियेपर्यंत त्याचं ते दररोजचं एक ताट मांडव, ह्या विधी अवश्य केल्या पाहिजे. पण एक अवश्य करा, तुम्ही थोडस जीवनाचा सार बघा. ज्या वेळेला माणूस मरणाच्या वाटेला लागतो, मोठ्या पलंगावर असू द्या, त्याला पलंगावर मरू देतात का? मरू देतात? कुठं उतरवल्या जातात? कुठं? खाली उतरवतात. कशासाठी? वर त्याला गरमी होत असेल म्हणून. गरमी होत असेल का? नाही ना दादा, इथंच आला नाही का? या मातीत आला. या मातीत आला ना, मेल्यानंतरही तुला मातीतच मिळायचं. मेल्यानंतरही मातीतच मिळायचं. आणि म्हणून बस. आणि म्हणून 5 मिनिटं थांबा. आणि म्हणून दादा ऐका, आपण या देहाची अवस्था पाहायला खाली आणल्या जातं. खाली आणल्यानंतर त्याची आंघोळ करून त्यांना शेवटी प्रेत यात्रेवरती त्या शिडीवरती झोपवलं जातं. पण जात असताना ज्या बेडशीटवर नेला असं ना दादा, दीपक दादा, लोक म्हणतात त्याची बेडशीट त्याच्यासोबत द्या, नाही तर हे झोंबर. त्याचा चष्मा असेल तर याच्या सोबत द्या, नाही तर हे झोंबर. त्याचे काही कपडे असेल तर त्याच्या कपड्यातच जीव होता ते द्या, नाही तर झोंबर. पण मुर्दाळवानाचे असे कधीच म्हणत नाही. आताच 20 दिवसा अगोदर त्यांची 45,000 रुपयाची पेन्शन, 2-2 हजारचे नोट कपाटात आहेत. ते नोटही याच्यासोबत जाळा, नाही तर झोंबर. आहे दादा. मग याला नेल्या जातं. नेल्यानंतर तिथं पेटवल्या जातं. आणि पेटवल्यानंतर एक विधी केला जातो. जेव्हा पेटवतात त्यावेळेला शोक सभा असते. आणि नंतर ते एक एक काडी सर्वजण टाकत असतात. काय म्हणतात त्याला? तुमच्याकडे सांगा काय म्हणतात? काडी पण काही म्हणते का त्याला? काही नाव आपल्याकडे जातात धरमकाडी, तिकडे कुई साईडला पचलकडी म्हणते. म्हणजे पचका केलेली नाही, 5 लोकांनी मिळून टाकलेली लाकडं. पण ते करण्याच्या अगोदर ज्या शिडीवरती बांबून बांधून नेलं होतं, त्या बांबून काय फोडतात की नाही? आता याच्या मागचं काही कारण असेल, हे सर्व कारण आपल्याला येते. पण वेळे अभावी ही सर्व कारण भेटू कधीतरी मी मेल्यावर. दुसऱ्यांना मारण्यापेक्षा नाही, मी मेल्यावर आपण भेटू. आणि मग माझ्या मरणाला मी तुमचंच कीर्तन ठेवणार. आणि मग सांगा, याला इथून फोडावं लागतं. बरं, फोडणारा कोण? कोणाच्या हाताने फोडावं लागतं? बरं, जाळ्याला नेत असताना सर्वात समोर कोण असतो? ज्याच्यासाठी अख्खं जीवन जाळलं तो सर्वात समोर. चला मी चाललो हांडी घेऊन. हांडीत काय? शेणकोळ पेटणारी गौरी. चला म्हणते, मी अगोदर समोर चाललो. का आता याला ठेवायचं? का बरं ठेवायचं नाही? कारण आता हे कामाचं नाही, याच्यातला आत्मा निघून गेलाय. त्याच्यासाठी आम्ही 14वी करणार आहे, हा विधी करणार आहे प्रसादाचा, लोकांना अन्नदान करणार आहे. पण ज्या देहानं यानं काम केलं त्या देहाची विल्हेवाट मी लावायला पाहिजे. 5ही तत्व आम्ही एकत्र विलीन करायला पाहिजेत. म्हणून अगोदर जाळल्या जातं. कुणाच्या हातानं? लेकराच्या हातानं. का? कारण त्या शरीराचा अंश हा, त्या शरीराचा अंश लेकरू आहे ना, त्या शरीरापासून निर्मिती आहे. म्हणून याच्या हातानं त्या देहाला जाळलं गेलं. जाळल्यानंतर त्याची झाली राख. कुठं पडली? कुठं बोला पटकन. कुठं पडली राख?
जमिनीवर आली ना अगोदर, जाळलं कुठं? जेव्हा जाळलं तेव्हा वर होतं लाकडाच्या वर, आता जमिनीवर. मिट्टी में मिलेगी मिट्टी म्हणजे पृथ्वी तत्व मुक्त झालं. 5 तत्वातलं राख जमिनीत ती उचलली नेऊन टाकली. जल तत्व मुक्त झालं. 5 तत्वाचं शरीर होतं ना, जल तत्व मुक्त झालं. लोक म्हणून मग वायू तत्व कसं मुक्त होईल? उन्हाळा लागला साहेब ना, असा गरम गरम सूर्याचा प्रकाश पडला पण त्या पाण्याची झाली वाफ. वाफ कुठं गेली? कुठं? वाफ म्हणजे वायू. वायू तत्व मुक्त झालं. आकाशात जाऊन भिडलं. आकाश तत्व मुक्त झालं की नाही? झाले 5 तत्व मुक्त. याचं प्रतिपादन एका भजनात महाराज करतात. सागर से उठा बादल बन के बादल से फटा, फिर नहर बना नदिया गहिरी तेरे भिन्न प्रकार तू एकही है. असा हा जीवनाचा प्रवास आहे. म्हणून या प्रवासामध्ये जिवंत माणसाची सेवा करा. जिवंत माणसाची कुणीही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन देवाच्या पुढे बकरे गिकरे तर कापू नका, नाही तर पुढच्या जन्मात तुम्ही ज्याला कापताय तो माणूस राहील आणि तुम्ही बकरे व्हाल तो तुम्हाला कापता. जे जे करशील ते भरशील या वचनाला. आणि जिवंत माणसाची सेवा करा. दगडाच्या देवापुढे जाऊन शेंदूर नाही लावला तरी चालेल, पण जिवंत माणसातल्या मनाला कधीच दुखवू नका. गरिबांना अनाथांना मदत करा, सर्वांना सहकार्य करा. पण हे 10 लोक एकत्र बसवायचं असतील तर व्यासपीठ किंवा एक आसन अवश्य पाहिजे. म्हणून मंदिरातील मूर्ती आहे, म्हणून आसन आहे आणि म्हणून या दगडांची पूजा आहे. म्हणून माणसाला दगडाच्या समोर जाऊन हाच विचार करायचा आहे की लेखा लोक दगडाच्या समोर जाऊन नम्र होतात पण माणसाला लाथन तोडवतात. कधी माणसातला माणूस शोधून बघा आणि मोठं होऊन बघा. तुकड्यादास म्हणतात, तुकड्यादास म्हणे कीर्ती करा काही, जगी याद राही लोका माझी. सर्वांनी जरा हात वर करा, सर्वांनी हात वर करा. एखाद्या पोरानं शूटिंग घ्या, फक्त सर्वांची मोबाईलने शूटिंग घ्या. सर्वांनी हाताने काढी, मुखाने लावा. विठोबा रखुमाई हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, 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 जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज. श्री सद्गुरुनाथ महाराज की, पंढरीनाथ भगवान की, भारते आनंद की. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजू माऊली तुकाराम. या ठिकाणी मला आदरणीय आकाशदादांनी बोलवलं आणि या 14वे निमित्त बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी दादांचा ऋणी आहे. या सर्व मंडळींनी गोड साथ संगत केली म्हणून सर्वांचा धनी आहे. मी आज स्वतः खरंच कृतकृत्य झालो की तुम्हा सर्व मंडळीसोबत बसायला भेटलं आणि समोरही तुम्ही असणारे मायबाप, तुमचे चरणावर साष्टांग प्रणिपात, आमच्या साऊंडवाल्या दादांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एकच विनंती करतो की देवा, आमच्या मुरलीधर काकांना तर त्यांच्या कर्माचं योग्य फळ मिळालं, पण प्रत्येक आई वडिलाला ही सद्बुद्धी द्या, ही सद्बुद्धी द्या की आपल्या पोटी असा मुलगा जन्माला घालायचा आणि त्याच्यावर संस्कार करायचे. ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा. अशी सद्बुद्धी सर्वांना मिळव. आणि मी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो की हे देवा, आमच्या आकाशदादाला, आमच्या काकूला, आमच्या दिदीला या दुःखातून सावरण्याचं एक बळ द्या. ही चरणी तुमच्या प्रार्थना आहे देवा, कारण बाप गेल्यानंतर जगणं कठीण नसतं आणि आपणही सर्वांनी सहकार्य करू ही तुमच्या चरणी साष्टांग विनंती करू. पांडुरंगाच्या परमात्म्याच्या चरणी विनंती करू. या ठिकाणी सेवेला पूर्ण करू. आपल्या हरिभक्त श्री शंकर कवडे महाराज, ज्यांना आवाज जादूगर असं म्हणतात, त्यांनी फार सुंदर असं कीर्तन आपल्या समोर सादर केलं. त्यानंतर श्रद्धांजली आमचे मार्गदर्शक सेवांचे आचार्य गुरुवर्य दक्षिण आपला समोर 2 शब्द. हॅलो 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 हॅलो.
चराचरात वास करणारी गुरुदेव शेवटी ब्रह्मलीन राष्ट्रसंत गुरुजी महाराज आणि ज्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त हा सुंदर असा